आता आपण बघूया. आपण आंबे जमवले बघितलेच आणि आता आपल्याला माहीत पडलं की झाड पण पडले, गाड्या थांबलेले आहेत. तर आपण तिथपर्यंत पोहोचतोय. आपल्या गावची काही मुले काम करण्यासाठी पोचलेले आहेत. तर आपण बघूया. गावचे माझे सेक्रेटरी पण तिकडेच गेलेले आहेत. ते बघितलं असेल हिरवगार जरा झालेला आहे, रस्ता पण ओला आहे. बघा रस्त्यात पाणी तुंबलेलं आहे थोडंफार. असं कोकण बघायला गेलं तर हिरवगारच आहे, तरी सुद्धा पावसामुळे थोडंसं जरा किंचित वाढते. हे पाहू शकता काजूचं झाड मोठं असं पडलेलं आहे. जागोजागी अशी झाडं पडलेली आहेत. गाड्या अशा ट्रॅफिक लागलेली आहे, खूप साऱ्या गाड्यांची ट्रॅफिक लागलेली आहे, कारण झाड तुटलेलं आहे मोठं असं. आणि त्यामुळे काय आंबेडकर की एवढं मोठं झाड पडलेलं आहे. बघ ना मंगळ की झाड पडलेलं आहे. आणि लवकरच गावातील होतकरू तरुण मदतीसाठी आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मी सुद्धा मदतीला आलेलो आहे. तालुक्यामध्ये नालगोली घाटामध्ये बसलेलो आहोत. आता आपण हे एवढं मोठं झाड वडाचं पडलेलं आहे आणि तिकडे गाड्यांची ट्रॅफिक लागलेली आहे आणि इकडे सुद्धा गाड्यांची ट्रॅफिक लागलेली आहे. आणि गावातले सगळे होतकरू तरुण जमलेले आहेत मदतीसाठी. कटिंग मशीन सुद्धा आणलेली आहे. प्रशासन काय अजून आलेलं नाही. हॅलो हॅलो हा ठीक आहे. प्रशासनाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने सांगितलेलं आहे स्थानिक पातळीवर JCB मागवला जाईल, पण काही जणांना मुंबई गाडी पकडायची आहे संध्याकाळची, काहींना हळदीला पोचायचं आहे. तर लवकरात लवकर आता बघू. तुटलेल्या झाडावर उभा आहोत आता. थोडा पुढे सरकवा ना, जरा मशीनच्या जवळ घ्या. इमानदारी ताकद लावा. इमानदारी ताकद लावा. अटक त्याला अजून अटक थोडा. खाली तुम्हाला झाडाला अडकलाय ना. मशीनवर आपण हा जेवढा हलू ना तेवढा इथं फिट होतो. अरे गाड्या अशा लावून कसं हे करतात. थांबा थांबा आता बघा फरशी. आता बघ मशीन निघालेली आहे आणि आता पण चालू केलेली आहे मशीन. लवकरच रोड मोकळा होईल. लाकडं साईडला करत आहेत गावातील सर्व होतकरू तरुण.
आहे. सर्वांच्या एकीचं बळ मानावं. चला चला चला. पाहू शकता बऱ्यापैकी रस्ता मोकळा झालेला आहे आणि कोणतंही प्रशासन आलेलं नाही. जे काही केले आहे गावातील होतकरू तरुणांनी आणि माणसांनी केलेलं आहे आणि गावातील सर्व होतकरू तरुण आहेत त्यांनी ते केलेलं आहे. प्रशासनाचा JCB अजून 2 तासांनी येणार आहे बोलतायत. पण गावातल्या सगळ्या तरुणांची आपण सगळ्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे की पटकन धावून येऊन हे सगळं करतात. आता मी तुम्हाला दाखवतो, सगळ्या गाड्या गेलेत, मी तुम्हाला दाखवलं. हे करण्यासाठी आपल्या नारगोळी गावातील काही मंडळी होती, मला आता त्यांची नावं माहिती नाही, पण आपल्या वाडीतले सुमित जाधव, प्रीतम जाधव, विवेक जाधव, आदित्य खैरे आणि खूप अशी मंडळी होती, त्यांची नावं माहिती नाही आहेत, पण त्यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. आणि आपल्या वाडीतील प्रीतम जाधव ही मशीन घेऊन पटकन तत्काळ आले आणि पाठीकडं आदित्य खैरे गॉगल लावून. प्रशासनाचा कुठेही अजून ठाम पत्ता नाही आहे. आपण मुलाखत घेणारच आहे 2 शब्द बोलण्याची गाडी थांबल्यावर. आणि ही बघा ST आपली मुंबईची आहे असं वाटतंय. पुढे जाऊन एक बाजूला दाब येतो. तर कोणती गाडी? इथंच दाब. ते पालवणी मंडणगड ह्या रोडवर नारगोली ते घाटामध्ये पडलं होतं. आता सगळं मोकळं झालेलं आहे. आपण घरात निघालेलो आहोत.